कधी कधी ना आपण इतकं घाबरत असतो कधी कधी काही गोष्टींना. स्वतःकडे जरा लक्ष द्या. जगण्यापेक्षा ना आपण जास्त घाबरतच असतो. हे झालं तर, ते झालं तर, हे बिघडलं तर, लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, या विचाराने आपण स्वतःला एवढं कैद करून ठेवलेलं असतं ना. पण एकदा फक्त शांत बसून स्वतःला विचार करून बघा. होऊन होऊन वाईटातलं काय घडेल? जगबुडी होईल? स्वतः आपण नष्ट होऊ? काय घडेल? होऊन होऊन काय घडेल, की ज्याच्यामुळे तुम्ही एवढं डिप्रेशन घेता, एवढं अँक्झायटीमध्ये जाता? आणि जरा त्या परिस्थितीकडे, त्या संकटाकडे जरा थोडं डिटॅच होऊन बघितलं, तर लक्षात येईल ह्याच्यापेक्षा जास्त मोठे अपघात तुम्ही सहन केलेले असतात आणि त्यातून वेळ घेऊन का होईना पण बाहेर पडलेले असतात. मग आता का परत-परत कोलमडून पडताय? थोडंसं डिटॅच व्हा. मग अचानक लक्षात येतं, की ज्या गोष्टीची इतकी भीती वाटत होती, ती आपल्या मनानेच खूप मोठी करून ठेवलेली असते. भीती परिस्थितीत कमी असते आणि आपल्या विचारांमध्ये जास्त असते. ज्या क्षणी तुम्ही डिटॅच होता, त्या क्षणी मन हलकं व्हायला लागतं आणि आतून एक नवीन धैर्य जन्माला येतं. म्हणून प्रत्येक गोष्टीला इतकं घट्ट पकडून नका ठेवू. थोडं डिटॅच होऊन बघा. कदाचित तुम्ही पहिल्यांदाच शांतपणे जगायला सुरुवात करता. लक्षात ठेवा, या जगात किती आले आणि किती गेले. भले-भले कोसळले, गेले. आपण फक्त त्या परिस्थितीला मोठं करतोय. त्या संकटांना मनाने आणि विचारांनीच खूप मोठं करतोय आणि ते विनाकारण आहे, हे लक्षात घ्या. होऊन होऊन काय होईल हा मंत्र लक्षात ठेवा आणि तुम्ही लक्षातच येणार नाही तुमच्या, की तुम्ही कधी डिटॅच व्हाल आणि कधी शांतता फील करायला लागाल. प्रयोग करून तर पहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.